नक्की संधी देऊ असा शब्द भारतीय जनता पक्षातील मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षातील एका सच्च्या कार्यकर्त्याला देतात। आणि महापालिका निवडणुका जवळ आल्या, अर्ज भरायला 2 ते 3 तास बाकी असताना त्या कार्यकर्त्याला फोन येतो की तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिलेली नाहीये, तिकीट दिलेलं नाहीये। कार्यकर्ता नाराज होतो, लगेचच संधी शोधायला लागतो आणि दुसऱ्या पक्षातून उमेदवारी अर्ज भरतो आणि मग मोकळा होतो। पक्षानं जे जे शब्द दिले होते ते बोलायला लागतो, दावे करायला लागतो आणि कुठंतरी हे सगळं आता भारतीय जनता पक्षाला जड जाऊ शकतं अशी चर्चा व्हायला सुरुवात होते। बरोबर ओळखलं, मी बोलतेय पुण्यातील सध्या चर्चेत आलेले माजी भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते अमोल बालवडकर यांच्याबद्दल। खरंच चंद्रकांत पाटलांना विरोध केल्यामुळे त्यांचं तिकीट कापण्यात आलं की त्याची कारणं काही वेगळी होती? अमोल बालवडकरांचा दावा नेमका काय आहे आणि भाजपचा हा डाव कुठंतरी भाजपच्याच अंगलट येणार आहे का? याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत। पुण्याची महापालिका निवडणूक अतिशय रंजक आणि चुरशीच्या वळणावर आली। या सर्वाधिक घडामोडी या भाजपात घडल्यात। पुण्यात प्रभाग क्रमांक 9 बानेर बालेवाडी प्रभागात एक नाट्यमय आणि कदाचित पुण्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली आहे। म्हणजे पुढं अशा गोष्टी घडू शकतात। पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 हा प्रभाग अत्यंत महत्त्वाचा, उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि गरीब असे सगळे घटक असणारा हा प्रभाग आहे। या ठिकाणी ग्राउंड लेवलवर काम करत एका युवा नेत्यानं पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक पदाला गवसणी घातली आणि या युवा नेत्याचं नाव होतं अमोल बालवडकर। मागील 5 वर्षात केलेल्या कामामुळे त्यांना पुन्हा एकदा नगरसेवक पदाची संधी मिळणार याची खात्री अनेकांना होती। पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काही तास अगोदर त्यांचं तिकीट कापण्यात आल्याची बातमी आली आणि चर्चा सुरू झाली। ती म्हणजे 1 ते 1.5 वर्षापूर्वी त्यांनी आपल्याच पक्षातील एका कॅबिनेट मंत्र्याला आव्हान दिल्यामुळे त्यांचं तिकीट कापल्याचं बोललं जाऊ लागलं। आणि इथे एंट्री झाली ती म्हणजे अजित पवारांची। त्यांनी अमोल बालवडकर यांना फोन करत फक्त राष्ट्रवादीतच आणलं नाही तर तिकीट देत भाजपला आव्हान निर्माण केलं। भाजपात काम करूनही शेवटापर्यंत झुलवत ठेवण्याचं काम करत विश्वासघात केल्याचा आरोप कार्यकर्ता करतोय आणि कार्यकर्ता काय असतं हे दाखवून देतो असा आरोप अमोल बालवडकर यांनी भाजपवर केला। तसेच आपलं तिकीट कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीच कापल्याचा आरोप देखील त्यांनी केला आणि यामुळेच प्रभाग क्रमांक 9 हा चर्चेच्या आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी आला। अमोल बालवडकर यांनी 1.5 वर्षापूर्वीचा एक उल्लेख केला, तेव्हा काय झालं होतं हे पाहूयात। तर 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी अमोल बालवडकर यांनी भाजपकडे विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मागितली। यासाठी त्यांनी एक सर्वे देखील केला होता। मतदारसंघात मी 35,000 नागरिकांचा सर्वे केलाय, 1 महिन्यात तो सर्वे केलाय आणि त्यांच्या मते मला आमदारकी मिळावी यासाठी हा सर्वे आणि खरा सर्वे हा जनतेचा असतो असा दावाही त्यांनी केला। पण त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी बालवडकर यांना साईडलाईन करण्यास सुरुवात केली। यावेळी मग बालवडकरांनी एक पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाडा वाचला। ते त्यावेळी म्हणाले होते, माझी कोथरूड विधानसभा लढण्याची इच्छा आहे। मी मागील 10 वर्षापासून पक्षात प्रामाणिकपणे काम करतोय। मी माझ्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन, पण त्यांचे वरिष्ठ कोण हे सध्या समजत नाही। मी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं समजल्यापासून मागील 2 महिन्यापासून पक्षात मला बहिष्कृतपणाची वागणूक मिळते। चंद्रकांत पाटील यांच्याविषयी माझ्या मनात आजवर खूप आदर होता, पण आता तो निघून गेलाय असं त्यावेळी बालवडकर यांनी म्हटलं होतं। मग नंतर चंद्रकांत पाटील यांनी बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि यानंतर निवडणूक न लढवण्याची विनंती फडणवीसांनी केली, मध्यस्थी केली आणि मग अमोल बालवडकरांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली। मात्र बालवडकर कोथरूडमधून पाटलांच्या विरोधात लढतील अशी चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याच वेळी बालवडकरांनी माघार घ्यावी म्हणून महापौर करण्याचा शब्द फडणवीसांनी आपल्याला दिला होता। पण जर तुम्ही नगरसेवकाचं तिकीटच देत नसाल तर महापौर कसं करणार असा सवालही यावेळी बोलताना बालवडकर यांनी उपस्थित केला। विशेष म्हणजे निवडणुकात म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये जमीन गैरव्यवहार प्रकरणात हिंद केसरी अभिजित कटके यांच्या घरावर आयकर विभागानं धाड टाकली होती। महत्त्वाचं म्हणजे अमोल बालवडकर यांचे अभिजित कटके हे मेहुणे आहेत। ते फक्त माझा मेहुणा आहे म्हणून त्याच्या घरावर धाड पाडली का असा प्रश्न मला पडतोय असंही अमोल बालवडकर त्यावेळी म्हणाले होते। आता
आता अमोल बालवडकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अमोल बालवडकर राजकारणात येण्याआधी सामाजिक कार्यात अग्रेसर होते. बाणेर, बालेवाडी, पाषाण भागात अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. 2017 साली त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी देण्यात आली. यावेळी महापालिकेत त्यांनी विजय मिळवत प्रवेश केला. त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षानं त्यांच्यावर पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली. नगरसेवक असताना त्यांचा एक लढा चांगलाच गाजला होता. झालं होतं असं की बाणेर बालेवाडी भागात झपाट्याने नागरीकरण होत होतं. मात्र पुणे महानगरपालिका नवीन इमारतींना परवानग्या देतच होती. सदनिका घेणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागत होतं आणि लाखो रुपये खर्च करावे लागत होते. पाठपुरावा केल्यानंतर ही कार्यवाही होत नव्हती आणि म्हणूनच अमोल बालवडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं पुणे महानगरपालिकेला चांगलंच धारेवर धरलं. जोपर्यंत पुणे महानगरपालिका बाणेर बालेवाडी परिसरातील नागरिकांना पुरेसं पाणी पुरवण्याची खात्री देत नाही, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करत नाही, तोपर्यंत या भागातील नवीन बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र किंवा नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये असे आदेश न्यायालयाने दिले. या सगळ्या न्यायालयीन लढाईमुळेच पुणे महापालिकेला या भागातील पाणी पुरवठा योजनेसाठी स्वतंत्र तरतूद करावी लागली आणि म्हणूनच अमोल बालवडकर यांची ओळख अभ्यासू आणि लढाऊ लोकप्रतिनिधी म्हणून संपूर्ण पुणे शहरात झाली. त्यामुळे ते लोकप्रिय देखील झाले होते आणि म्हणूनच त्यांनी विधानसभेची उमेदवारी मागितली होती. पण भाजपनं त्यांना आश्वासन दिल्याचं ते म्हणतायत महापौर पदाचा. पण आता महापालिका निवडणूक आल्यानंतर त्यांचा पत्ताच कट केला. मग अजित पवार यांनी बालवडकर यांना तिकीट देत भाजप समोर आव्हान निर्माण केलं. अजित पवार यांनी आपल्याला राजकीय पुनर्जन्म दिला अशी भावना यावेळी पत्रकारांशी बोलताना अमोल बालवडकर यांनी व्यक्त केली. मी भाजपला नाही तर भाजपनं मला सोडले. मी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर थांबलो. मला गाफील ठेवलं. मी रडणारा नाही, लढणारा कार्यकर्ता आहे. प्रत्येक पक्षाने मोठं व्हावं पण पाय जमिनीवर ठेवावे. जो ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे त्याच्यासोबत असा अन्याय होत असेल तर माझ्या भागातील जनता माझ्या पाठीशी असं अमोल बालवडकर यांनी म्हणत भाजपला आता आव्हान निर्माण केले. भाजपनं लहू बालवडकर यांना अमोल बालवडकर यांच्या विरोधात उमेदवारी दिली. पण बाणेर बालेवाडीतील ही लढत चंद्रकांत पाटील विरुद्ध अमोल बालवडकर अशी तयार झाल्याचं हे जाणकार सांगतात. पण एक सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणं लांब, उलट विधानसभेची उमेदवारी मागितली म्हणून राजकीय हत्या करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांनी केला असं चित्र निर्माण करण्यात अमोल बालवडकर यशस्वी झालेत. तसेच भाजपातील अंतर्गत घडामोडी सांगत नेतृत्वाची कोंडी केली. यामुळे कार्यकर्ता काय असतो हे सांगण्यात अमोल बालवडकर यशस्वी होणार की भाजप आपला विजयरथ कायम ठेवणार हे आता निकाल लागल्यावर समजणार आहे. मात्र अमोल बालवडकरांनी केलेले आरोप, त्यांच्यासोबत ज्या गोष्टी झाल्या ते आणि खरंच भाजपला इथं यामुळे फायदा होईल की तोटा होईल काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका.